महाराष्ट्र के नांदेड़ में एक साधारण बिजली वितरण विवाद ने एक बड़ा सामाजिक संकट का रूप ले लिया। नांदेड़ के एयरपोर्ट पुलिस स्टेशन में मामला दर्ज हुआ है, जो अब हर और चर्चा का विषय बन चुका है। विवाद की शुरुआत तब हुई जब पूर्व जिला परिषद सदस्य भारतीबाई पवार और बिजली वितरण कंपनी के ठेकेदार बबन खराने के बीच खेत में बिजली आपूर्ति बाधित होने को लेकर तीव्र बहस छिड़ गई। इस बीच बातचीत का एक ऑडियो क्लिप सोशल मीडिया पर वायरल हो गया, जिसमें भारतीबाई पवार ने ठेकेदार से अभद्र भाषा का प्रयोग करते हुए मराठा समुदाय के खिलाफ भी विवादित टिप्पणियां की। हॅलो हॅलो हॅलो. फोन हॅलो हा बोला. फोन उचलायला काय झालं तुम्हाला? मी तुम्ही एवढ्या एवढ्या गोष्टी कशासाठी बोलले तुम्ही? कोण? तुम्ही बोलले, मी नाही. काय बोललं मी तुम्हाला? दादा तुम्ही गुत्तेदार आहात का एवढं म्हणलं तुम्हाला? दादा तुम्ही म्हणून काय दादा म्हणून तुम्ही म्हणलेच नाही ताई. पहिला काय शब्द म्हणलं? तुम्ही काय म्हणलं? वापरले? काय म्हणलं हा? तुला? काय म्हणलं तुला? आहे ते बोलण्याची पद्धत आहे तुमची. काय म्हणलं तुला? सांग तुला मी अगोदर तुला काय म्हणलं? एक तर पहिली गोष्ट, मला 6 महिने झालं तुमचं कनेक्शन बंद आहे, चालू आहे काय हे मला माहित नाही. मला कोणी सांगितलं नाही. लाईनमनचं किंवा इंजिनियरचं काम असते बा, हे काम करायचंय सांगायचंय म्हणून. हा, मग तुम्ही तुम्हाला डायरेक्ट सांगितलं की काही बोलायचं तुम्हाला. मला तिथलं लोकेशन माहित नाही, मला काम माहित नाही, काहीच माहित नाही. कशाला गुत्तेदारी कशाला घेतलात? कशाला मागून खायला आलास बे तू जवळगाव बाजार मधून? कुठून? कशाला आलास तू इथं आमच्या नांदेडला? कुठून? कुठून? कुण्या गावचा आहेस तू? मी मुदखेड तालुक्यामधला जवळा मुरारचा आहे. हो ना, जवळा मुरारचं अशोक चव्हाणच्या घरी पाणी भरतोस मला. हा. तुला काय वाटायला? अशोक चव्हाण साहेबाची कार्यकर्ता भारतीबाई पवार म्हणाला 1 घंटा लेट. तुला कसं माहिती माझं नाव? तर मला काही संबंध झाला नाही ना तुमचा. मला काय माहित आहे कोण काय ते. मला पहिले कोण काय ते तुला? तुमचा विषय हा? बघा आता 1 मिनिट ऐका तुम्ही. हा. तुमचा विषय कामाचा आहे. काम मला लाईनमननं किंवा इंजिनियरनं इंटिमेशन द्यायला पाहिजे एखाद्या वेळेस. अरे मला लाईन मला सांगून ठेवले, गुत्तेदार ऐकत नाही म्हणतात. काय तुम्हाला ऐकत बोललं नाही? म्हणून काय झालं? तुम्हाला फोन लावायचा टाइम आहे तो काय ऐकत नाही. पहिली गोष्ट आता ऐका माझी तुम्ही पूर्ण. हा. मी माझ्या मुलीच्या नावावर लायसन आहे, अनएम्प्लॉयड मध्ये आहे, ट्रेंडर मध्ये नाही मी. कशाला गुत्तेदार कशाला काम ऐका ना आता घेतलं? पूर्ण तुम्ही ऐका ना. काम कशाला घेतलं? मग तुझ्या मुलीच्या नावानं आहे का? हो, ते तुमची सांगा. मुलगी काय आणि माझी मुलगी काय? तुम्ही काम घेतलं कशाला? काम घेतलं मग तुम्ही? ऐका ना तुम्हाला सांगालो मी. तिथं ब्रेकडाऊनच्या दुसऱ्या 4 एजन्सी आहेत. हा. माझी एजन्सी अनएम्प्लॉयड मध्ये आहे. आम्हाला 1 वर्षाला फक्त एकदा बजेट येते 3 लाख आणि 4 लाख. हा. त्याच्यामध्ये मुदखेड सब डिव्हिजन मध्ये जिथं इमर्जन्सी असेल तिथं काम सांगतात. मी काम करतो, स्थानिक आहे म्हणून. मुदखेड मध्ये मग मुदखेड तालुक्यात आहे त्यांना. अर्धापूर तालुका कोणाकडे आहे? मग मुदखेड तालुका कोणाकडे आहे? ऐका ना तुम्ही एक तर बारा तू सरळ बोल तोंडाने. तू इथं राहतोस. मी सरळ हरामखोरा. ऐक इकडे, एवढी मोठी बिल्डिंग आहे माझी इथं तरोडा बुद्रुकला. तू इथं राहतोस. तू इथं चैतन्य नगरला घरी येऊन तू भारतीबाई म्हणू नको. बस तू उद्या लमानी खाली येते की नाही तुझ्या घरी? मी घरी येतो ना. हा, तू ये इथं. तुला डोळ्याला मारून दात पाडून पाठवून दे. तू ये माझ्या घरी. तू अशा गोष्टी बोलतो मला? मी काहीच बोललो नाही, तुम्हीच बोलायले. काय काय बोललं मी तुला? बोलायला? तू काय म्हणलास मला अगोदर? म्हणून तुला एवढ्या गोष्टी बोलायला लागलं मला. बापाच्या अवलाद नाही तू. मराठा भीक मागायला नव्हे ओबीसी मध्ये. अरे भीक मागून खावा बे. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ओबीसी मध्ये घाला म्हणायला. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आमच्यासारखे माणसं अल्पसंख्येचे कुठं जायचं? लमानी मार मांग ढकलवारे कुठं जायचं? तुम्हाला लाज वाटते ना तुम्हाला मराठ्याला ओबीसी मागायला? त्या जातीमध्ये मागून खाणारी जात तुमची. हा, आणि मला उरपाटी बोलतो तू. तू ये अशोक चव्हाणकडे. ये तू ते श्रीकाय चव्हाणकडे ये. तू तुझी मारे घालना झालं तर मला भारतीबाई म्हणू नको तू चौधरीच्या. तू काय समजेल मला बोललास उरपाटी? मी कुठलंच काय उरपाटी बोललो नाही. तुम्ही पहिल्या स्टॅटला काय बोलाले, कसं बोलाले तुम्ही पहिलं बसून? काय म्हणलं तुम्हाला? तुम्हाला मी काय म्हणलं? तुम्ही कोण सांगणार म्हणता मला? तुम्ही पोट भरून आले इथं हरामखोरा आमच्या नांदेडला. मला म्हणतोस की तुम्ही कोण बोलणार? तू कोण सांगणार? मग फोडून काय बोलतो माणूस? इंजिनियरचं काम पाहिजे ना. इंजिनियरचं काम आहे ना मला काम अरे सांगायचं. इंजिनियरचं काम असलं म्हणजे माझा मालक एक्झिट इंजिनियर होते. एज्युकेशन डिपार्टमेंट RH पवार म्हणाला 1 घंटा लागते. मुदखेड तालुक्यामध्ये काम केलेलं आहे माझा नवरा RH पवार. विचारतो त्याची बायको आहे मी. तुला काय मात्र सोडून जोड्यानं मारून रोडवर काला सोडून मारणार झालं तर मला भारतीबाई म्हणू लागतो. ये का शिवमंदिरला जे तू काय त्यांना करला इथं. तुझं घर आहे का? सगळी माहिती काढली मी. तुम्ही काय समजेल? तू कोण बोलणार म्हणून तुम्हाला कसं शब्द वापरलास? बाई काय पाहिजे ताई हे म्हणायची पद्धत आहे का? मला तुमचं कामच माहित नाही. मी तुम्हाला काय बोलणार आहे?
मग सांगायचं ना ताई काय झालं, बाई कोणतं मग मी काम आहे मला. पहिल्या शब्दात मी काय म्हणलो, पण तुम्ही मला काही बोलू नका, मी इंजिनियरला बोलतो, इंजिनियरनं मला काम सांगितलं नाही तर तुम्ही मग तू म्हणता कोण? 6 महिने झालं माझं बंद आहे. आता मला मग काहीच तू- माहित नाही, मग मी काय म्हणणार आहे तुम्हाला? तू कोण, तुम्ही कोण मला सांगणार म्हणता? तुझा बाप आहे मी, तुझा बाप आहे म्हणलं, तुझ्या माईचं झगड आहे म्हणलं मी. मला ओळखला नाही तू चैतन्यनगरला भारतीबाई विचारा तिथे तुम्ही येऊन इथे चैतन्यनगरला येतोच ना हराम. ऑडियो क्लिप में वायरल होते ही मराठा समुदाय का गुस्सा फूट पड़ा। समाज के संगठित कार्यकर्ता एयरपोर्ट पुलिस स्टेशन पहुंचकर भारतीबाई पवार के खिलाफ मामला दर्ज करने की जोरदार मांग करने लगे। सर, मला सकाळी 11 वाजता फोन आला. त्यांनी सांगितलं की मी भारतीबाई पवार आहेत, मला माहीत नाही का, म्हणून त्यांनी माईवर डायरेक्ट शिवीगाळ करायला सुरुवात केली. आणि मला त्यांचं कामं काही माहीत नव्हतं आणि कुठलंच काही माहीत नव्हतं. आणि मला तर शिवीगाळ केलीच, पण डायरेक्ट मला बोलत सरळ समाजावर शिवीगाळ केली. काय म्हणून? तुम्ही मराठा आहेत नाहीत का, तू काय महाराज आहेस का, म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग मी सांगितलं असं नाही ताई, म्हणलं मी मराठ्याचा आहे. तुम्ही मराठे ओबीसीमध्ये भीक मागायला आहेत, ओबीसीमध्ये दुसऱ्या जाती नाहीत का. आणि मग तुझं घर मला माहीत आहे, तू ये शिव मंदिरजवळ, तुला मारतो, असं म्हणून जीव मारण्याची धमक्या देऊ लागली. तुम्ही काय करता? सर, माझ्या मुलीचं हे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन आहे, मी मुलीसोबत काम करतो इलेक्ट्रिकल. मग तुम्हाला फोन करण्याचा काय उद्देश? तिथं बारड शाखेअंतर्गत आमच्या मुलीचे कामं चालतात. मग ते कामं आम्हाला MSCBचे इंजिनियरनं किंवा लाईन स्टाफनं लाईनमननं सांगायला पाहिजे होती, पण लाईनमनचा मला फोन पण नाही ना इंजिनियरचा पण नाही. आणि मला त्यांचं शेत बी माहीत नाही, ते बाई जी आहे ती पण माहीत नव्हती. आता पोलीस स्टेशनला आले. सर, पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही ते मला जे फोनवर त्यांनी शिवाय दिल्या त्याच्या रीतसर आम्ही तक्रार दिली. काय म्हणतो? सर, माझ्या वैयक्तिक माझ्याला मी इथं नांदेडला एकटा राहतो. माझ्या 4 मुली आहेत आणि मी माझी पत्नी, माझी 4 मुली, आम्ही 5 जणच राहतो इथं नांदेडला. आणि त्यांनी डायरेक्ट मारतो, घरी तुझ्या घराला मी लमानी पाठवतो, सरळ असं बोलले. भारतीबाई पवार पर ठेकेदार बबन खरानी की शिकायत के बाद मामला दर्ज कर लिया गया है। इस विवाद ने मराठा समाज के भीतर व्यापक हलचल मचा दी है। सुभाष कोल्हे जैसे मराठा बांधव ने साफ शब्दों में कहा, हम मराठा समाज की गरिमा पर किसी भी प्रकार के आघात को सहन नहीं करेंगे, दोषी को सख्त से सख्त सजा मिलनी चाहिए। ये मामला सिर्फ नांदेड़ तक सीमित नहीं रहेगा, बल्कि महाराष्ट्र में चर्चा का केंद्र बन चुका है। आमचे मराठा बांधव खराने पाटील यांना ज्या महिलेनं अश्लील भाषेमध्ये त्यांना पण शिवीगाळ केलेली, मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरलेत, त्या बाईला मी आपल्या माध्यमातून सांगतो, आपण आपली जी काही आपले पती एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते म्हणून आपण त्या ह्याच्यात सांगितलेलं की एरिकेशनला, ती एरिकेशनची मस्तावलेली आपल्या पतीच्या प्रॉपर्टीवर हे असे आपण शब्द वापरलेत. सकल मराठा समाजाच्या वतीनं असे तुम्हाला याचे निश्चित परिणाम भोगावे लागतील. या ठिकाणी आम्ही विमानतळ पोलीस स्टेशन इथं रीतसर या ठिकाणी FIR फाटणार आहे. FIR फाटल्याशिवाय इथला कोणताही बांधवून जाणार नाही. योग्य ते कलमा जे काही संविधानाने दिलेल्या त्या कलमा लागतील आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार आहे. फिलहाल जिस संवेदनशील दौर से मराठा समुदाय गुजर रहा है, जिसमें मराठा रिजर्वेशन का मामला गहराई से उठा है, ऐसे समय में यह घटना और भी अधिक गंभीर मानी जा रही है। हर समाज का सम्मान सर्वोच्च होता है और सामाजिक सद्भावना के लिए ये अनिवार्य है कि हम आपस में गाली गलौज, अभद्र भाषा या भेदभाव से परहेज करें। काय घटना होती आणि काय बनवायचं झालेलं आहे? पोलीस स्टेशन विमानतळ अंतर्गत फिर्यादी राहतात. फिर्यादीला सकाळी 11 वाजता महिलांना आम्ही भारती पवार यांनी फोन करून त्यांच्या शेतातली लाईट कट झालेली आहे, ती का चालू झाली नाही, या अनुषंगानं फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ वगैरे केली. आणि तसेच शिवीगाळ करत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दलही अपशब्द वापरले होते. ती ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत आली. त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची रीतसर तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो की कोणत्याही समाजाने क्लिपच्या अनुषंगाने अफवावर विश्वास ठेवू नये. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत. शांतता पाळावी ही विनंती. निष्पक्ष रूप से देखा जाए तो ये पूरी घटना निंदनीय है, जो किसी भी समाज में स्वीकार्य नहीं हो सकती है।
हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।